नमस्कार मित्रांनो, चला निघूमध्ये आपले स्वागत आहे. मी चंद्रकांत. मित्रांनो, सायकलिंग जशी आरोग्यासाठी चांगली आहे तसंच मित्रांनो स्विमिंग सुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं मित्रांनो. तर चला निघूची टीम आज निघणार आहे स्विमिंग करण्यासाठी. प्रायव्हेट स्विमिंग पूल खूप कमी आहेत आणि ते महागडे आहेत मित्रांनो. महानगरपालिकेचे जागोजागी ठिकठिकाणी स्विमिंग पूल आहेत, पण मित्रांनो त्याच्यासाठी आदल्या दिवशी तुम्हाला बुकिंग करावं लागेल. मोझिला फायरफॉक्समध्ये तुम्हाला बुकिंग करावं लागेल मित्रांनो. तिथे फक्त 20 रुपयात तुम्ही स्विमिंगला जाऊ शकतात, परंतु ते बुकिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला, सर्वात प्रथम आपल्याला फायरफॉक्स ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला pcmc.government.in हे मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्यानंतर एक साईट ओपन होईल, pcmcindia.government. त्याच्यावरती क्लिक करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे पेज ओपन होईल. त्या महानगरपालिकेचे पेज ओपन झाल्यानंतर स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर जलतरण तलाव ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत त्याच्यावरती क्लिक करून दुसरं पेज ओपन होईल. ते पेज ओपन झाल्यानंतर ती माहिती क्रीडा विभागाचं पेज ओपन होईल. ती माहिती पूर्णपणे तुम्हाला वाचायची आहे. वाचल्यानंतर खाली ओके आहे, त्या ओकेवरती क्लिक करा. पहिल्यांदा एंट्री करत असाल तर तुम्हाला क्रिएट युजर अकाउंटमध्ये करावं लागेल. जर तुम्ही आधी केलेलं आहे तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करून तुम्ही लॉग इन होऊ शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग जलतरण तलाव नोंदणी हे पेज ओपन होईल. ते पेज ओपन झाल्यानंतर बुक नाव यावरती क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन म्हणून तुम्हाला अर्ज करायचा आहे. जलतरण तलावासाठी जे काही नियम अटी शर्ती आहेत त्या एकदा पूर्णपणे तुम्हाला वाचायच्या आहेत. जर तुम्ही त्या अटी नियम शर्ती वाचल्या असतील तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्ट याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमची जलतरणपटूची माहिती तुम्हाला पूर्णपणे भरायची आहे. सर्वात प्रथम जलतरण तलावाचं नाव तुम्ही मेन्शन करू शकता. कोणत्या तारखेला तुम्हाला जायचं ती तुम्हाला मेन्शन करावी लागेल. कोणत्या बॅचला तुम्ही जात आहात ते मेन्शन करा. किती लोक त्या ठिकाणी जाणार आहात तेवढं मेन्शन करा. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक मेन्शन करा. जे जलतरणपटू तुमच्यासोबत येणार आहेत त्यांची नावं, आधार कार्ड मेन्शन करा. आणि मी सर्व अटी व शर्ती वाचल्या आहेत, स्वीकारल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि मग सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पेमेंट गेटवेचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर मेक पेमेंट म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. खूप सारे ऑप्शन मिळतील पेमेंट करण्यासाठी. या ठिकाणी आपण QR सिलेक्ट करणार आहोत. QR सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा UPI भीम UPI सिलेक्ट करायचा आहे आणि मेक पेमेंट. पर पर्सन तुम्हाला 20 रुपये लागणार आहेत. तुम्हाला मेक पेमेंटवरती त्या पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक कोड येईल, QR कोड येईल. तो QR कोड तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर 1-2 सेकंदात पेमेंट डन होईल. बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला PCMCकडनं एक कन्फर्म मेसेज येईल. तो बुकिंग नंबर तुम्हाला त्या ठिकाणी स्विमिंग पूल ठिकाणी एंट्रीला तुम्हाला तो दाखवायचा आहे. तो दाखवल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री मिळणार आहे. मित्रांनो, मित्रमंडळी या ठिकाणी जमलेले आहे. बघू शकता तुम्ही. अक्षू या ठिकाणी आलेला आहे. हाय, गुड मॉर्निंग. नमस्कार. बघा, सगळ्या सायकली सज्ज झालेल्या आहेत. आपला मित्र नीतू या ठिकाणी आलेला आहे. बघा इकडं. नमस्कार. चला मित्रांनो, आपण आता लवकरात लवकर आपला वेळ झालेला आहे. आपला MD सुद्धा या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चला, गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, पहिली बॅच आम्ही बुक केलेली आहे. 6:45 ते 8 पर्यंत आम्ही स्विमिंग करणार आहेत. चला निघू. मित्रांनो, तुम्ही जर स्विमिंगला आलात तर तुम्हाला इथं
स्विमिंगसाठी कॉस्ट्यूम घ्यावे लागतील, तर ते तुम्हाला इथं मिळून जातील मित्रांनो. आपण घरी असतो, इकडे तिकडे काम करत असतो, तर आपल्याला घाम येतो मित्रांनो. आणि तुम्ही जर डायरेक्ट आलात तर डायरेक्ट स्विमिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर तो अख्खा घाम तुमचा स्विमिंग टँकमध्ये जाईल मित्रांनो. त्याच्यासाठी काय करायचं, आधी मस्तपैकी शॉवर घ्यायचं. चला मित्रांनो शॉवर घेऊयात. चला बघा शॉवर, असं शॉवर घ्यायचं मित्रांनो आधी, म्हणजे सगळा घाम निघून जाईल तुमचा स्विमिंग टँक मध्ये. घाम जाणार नाही. अशू इथं आम्ही आंघोळ करणार आणि पुसणार आधी घरी जाणार. शावर घ्यायचा. मित्रांनो स्विमिंग जर येत नसेल तर प्रॉपर ट्रेनिंग घ्या. प्रत्येक स्विमिंग टँक जिथं स्विमिंग पूल आहे तिथं ट्रेनर आहेत, तिथला कोर्स जॉईन करा आणि स्विमिंग शिका मित्रांनो. जर पोहता येत नसेल तर जास्त पाण्यात जाऊ नका. हळूहळू 4 फुटातच पोहत राहा आणि मग प्रॉपर ट्रेनिंग झाल्यानंतर 7 फुटात एंट्री करा मित्रांनो. खूप छान आणि उत्तम असे स्विमिंग पूल आहेत मित्रांनो, खूप छान ठेवले. स्विमिंग पूलमध्ये मोबाईल अलाउड नसतो, मोबाईल तुम्हाला साईडला ठेवावा लागतो. आम्ही स्विमिंगबद्दल चांगली माहिती देतोय म्हणून आम्हाला साहेबांनी अलाउड केला आहे मोबाईल वापरण्यासाठी. आणि एवढ्याच फक्त मोबाईल आम्ही माहिती देऊन लगेच बंद करणार आहोत. धन्यवाद. स्विमिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला शॉवर घ्यावं लागतं, कारण ते पाणी क्लोरीनचं असतं. स्किन ड्राय पडू शकते, साईड इफेक्ट होऊ शकतात कसंही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही शॉवर घ्या आणि मग घरी जा मित्रांनो. पुन्हा एकदा मस्तपैकी शॉवर घ्या मित्रांनो. स्विमिंग झाल्यानंतरही शॉवर घ्या आणि मगच मित्रांनो घरी जा. आणि मस्तपैकी जेव्हा नाश्ता करा पोटभर. स्विमिंग झाल्यानंतर खूप भूक लागेल तुम्हाला, मस्तपैकी दाबून नाश्ता करा. मित्रांनो मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची. म्हणजे सुरुवातीला माझी एक गल्लत झाली. मला वाटलं की काय म्हणजे स्विमिंग टँकचा एक भाग आहे, मला वाटलं तिथे 4-5 फूट आहे. मी तिथं डायरेक्ट उडी मारली आणि खाली जात होतो आणि मी विचार केला की पाय का टेकत नाही, तर तो 4.5 नाही तर 7.5 फुटाचा होता. तर प्रत्येक स्विमिंग टँकच्या भिंतीवर डेप्थ दिलेली असेल. सुरुवातीला तेवढी ती डेप्थ बघा, त्याच्यानंतरच पाण्यात उडी घ्या. आता स्विमिंग झालेलं आहे, आमचा टाइमच झालेला आहे. आता आपण निघतोय शॉवर घ्यायला. शॉवर घेणं का गरजेचं आहे, कारण स्विमिंग पूलमध्ये ज्या बॅक्टेरिया वगैरे चिकटलेले असतील अंगाला किंवा क्लोरीनचं पाणी चांगलं नसतं शरीरासाठी, शॉवर घेऊनच जायचं. मित्रांनो तुम्ही जर स्विमिंगला आलात आणि तुम्ही जास्त पाण्यात पहिल्यांदाच पोहत असाल आणि तुम्ही जर बुडायला लागलात तर तुम्हाला हे PCMCचे आपले दादा जीवरक्षक ते तुम्हाला नक्कीच वाचवायला येतील. ते तुमची मदत करतील, तुम्हाला पाण्याच्या बाहेर नक्कीच ते तुम्हाला काढतील हे दादा. मित्रांनो त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन नक्कीच फॉलो करा मित्रांनो, कारण ते आपल्या जीवासाठी सांगतात.
घ्या सायकल. तर मित्रांनो अतिशय उत्तम स्विमिंग या ठिकाणी आमची झालेली आहे. मित्रांनो स्विमिंग झाली ना तुम्हाला एवढी भूक लागेल आता जाताच नाश्ता करा पोटभर आणि मग आपापली कामं करा. चला. मस्तपैकी स्विमिंग झाल्यानंतर नाश्ता करा आणि मग आपापल्या कामाला लावा. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि मित्रांनो स्विमिंगला जाण्याआधी हे इंट्रक्शन एकदा बघून घ्या. आदल्या दिवशी 5च्या अगोदर तुम्हाला बुक करावं लागेल आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला जी पण बॅचला जायचं आहे त्या बॅचला तुम्ही जाऊ शकता मित्रांनो.